विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपची बैठक होणार आहे। नागपूर शहरातल्या 6 मतदारसंघांवर चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हा प्रभारी भाजप नेते कैलास विजयवर्गीय हे प्रामुख्याने उपस्थित राहतील। कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासनेंनी उमेदवारीवर दावा केलाय। रासने समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल होतात। तैयार है हम असे बॅनर्स चर्चेत आहेत। महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे। विधानसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने महाविकास आघाडीचं बैठकीचं सत्र अजूनही सुरूच आहे। त्यामुळे आज दुपारी 2 वाजता शिवालयात पुन्हा महत्त्वाची बैठक होईल। बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय। यावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। जागा वाटपात आम्ही खूप पुढे गेलोय। नवरात्रीत अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। तर या संदर्भात 8, 9, 10 ऑक्टोबरला सलग बैठक होणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या सांगलीतल्या स्मारकाला भेट दिली। यावेळी त्यांनी साठे कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली। सांगलीमध्ये आजी माजी खासदारांची चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं। विशाल पाटील रंग बदलणारं सरडाय अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली। तर दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटलांनी सुद्धा संजय काकांवर पलटवार केला। लोकसभेत पराभूत झाल्याने ते वैफल्यग्रस्त काका बनलेत अशी टीका विशाल पाटलांनी केली। पंतप्रधान मोदी येत्या 5 ऑक्टोबरला वाशिम दौऱ्यावर असणार आहे। त्यावेळी विरासत ए बंजारा या जागतिक दर्जाच्या वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी सभास्थळाची पाहणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टेंभूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन केलं। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल बाबर यांनी टेंभूच्या भूमिपूजनासाठी आग्रह धरला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी टेंभूच्या या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव देण्याचं आश्वासन दिलं। अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्तीकरणाच्या नियमांवर सुप्रीम कोर्टाने आदेश राखून ठेवला। सार्वजनिक जमिनींवरचे अनधिकृत बांधकामे हटवण्यात अडथळा आणला जाणार नाही असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना हायवेवर वाट पाहणाऱ्या लहान मुलांनी त्यांची भेट घेतली। रात्री 12:15च्या सुमारास या मुलांनी मुख्यमंत्र्यांना ग्रीटिंग्स आणि पुष्पगुच्छ भेट दिली। आज गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर आले होते। यावेळी ते महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले। महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्प अर्पण करत त्यांनी आदरांजली वाहिली। महात्मा गांधींचं जीवन आणि त्यांच्या आदर्श तत्वांची देशवासियांना कायम प्रेरणा मिळते असं ट्विट देखील मोदींनी केलं। काँग्रेस नेते राहुल गांधींनी सुद्धा महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं। त्यांनी राजघाटावर महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली। वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमामध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आश्रमामध्ये सर्व धर्म समभाव प्रार्थना अखंड सूत कताई करत महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली। मुंबईमध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आले। महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीतल्या 2 घटक पक्षांच्या 2 वेगवेगळ्या पदयात्रा निघणार आहेत। लक्ष्मण हाकेंसोबत मराठा कार्यकर्त्यांनी केलेला विकृत प्रकार ही मराठा समाजाची झुंडशाही आहे असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला। तसंच योद्धा शरण जात नाही त्यामुळे त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं असं देखील वाघमारे यांनी म्हटलं। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं। संभाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आंदोलन केलं। आंदोलनात शेकडो हिंदू कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।